हॅलो फ्रेंड्स, तर सिद्धी संस्कृती या माझ्या चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आहे। तर आज मी दाखवणार आहे एक असा पदार्थ जो आपल्या रोजच्या जेवणामध्ये असतो। एकदम साधा सोपा पदार्थ आहे, पण तरीही काहींना तो अवघड जातो जेव्हा ते पहिल्यांदा तो पदार्थ करायला घेतात। तुम्ही ओळखलंच असेल, तो पदार्थ म्हणजे चपाती। आता चपाती कशी सोप्या पद्धतीने करता येईल किंवा कुठल्या कुठल्या पद्धतीने आपण करू शकतो आणि कुठल्या भाजीसोबत कशी चपाती वेगवेगळ्या पद्धतीने आपण करून खाऊ शकतो, तर हे काही मी माझ्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। आणि हा पूर्णपणे माझा पॉइंट ऑफ व्ह्यू आहे। ज्यांना अजून वेगवेगळ्या पद्धतीने चपात्या करता येतात तर त्यांनीही कमेंट्समध्ये त्या नक्की सांगा। आणि चला बघूयात तर मी कशा चपात्या करते। तर मीठ टाकलेलं आहे मी आणि आता मीठ व्यवस्थित मिक्स करून घेते। काही जण तेल टाकतात कणिक मळताना, बरेच जण टाकतात, पण मला पर्सनली ते पटत नाही, कारण आपण आपल्या पोटात मग ते तेल विनाकारण एक्स्ट्रा जातं आणि मऊ करायची चपाती तर मऊ अशीही होऊ शकते। तेच मी तुम्हाला आज दाखवणार आहे की आपण मऊ चपाती कशी करू शकतो। नंतर परत तेल आपण थोडंसं वापरणारच आहे चपातीसाठी, त्यामुळे आत्ता तेल टाकण्याची गरज नाही। तर आधी थोडं थोडं पाणी टाकून घ्यायचं, एकदम खूप पाणी टाकायचं नाही। थोडं थोडं पाणी टाकतच गोळा असा हात गोल गोल फिरवूनच तो करण्याचा प्रयत्न करायचा, जेणेकरून आपल्याला पाण्याचा अंदाज येतो, एकदम सैल होत नाही कणिक। मी काही एक्सपर्ट शेफ नाही आहे, पण रोजच्या अनुभवातून जे अनुभव आलेले आहेत, जे शहाणपण आलेलं आहे, त्यातूनच तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते। आपल्याला चपातीसाठी कणिक खूप घट्ट आणि खूप सैल अशी दोन्ही मळायची नाही आहे, मीडियम मळायची आहे। त्यासाठी हळूहळू पाणी टाकत राहायचं, जेणेकरून आपल्याला अंदाज येतो की कणिक घट्ट मळली जाते का सैल। याशी सुटायला लागली बोटातून की मग समजायचं आपली कणिक व्यवस्थित मळली गेली। आता त्याचा गोळा व्यवस्थित करून घ्यायचा, पाणी इनफ आहे। फार घट्ट कणिक मळली गेली तर त्याच्या चपात्या ह्या खूप वातड होतात, नंतर मऊ राहत नाही, त्यामुळे थोडीशी सैलसर मळायची। आता ही कणिक झाकून ठेवायची आहे एक 15 मिनिटं तरी। आता कणकेला तेल लावून घेतलंय मी, तर एकसारखी करून घेते, एकदम एकसारखा गोळा दिसला पाहिजे। कणिक जेवढी मळू आपण तेवढी ती मऊ चपाती त्याची होते, त्यामुळे चांगली मळून घ्यायची। तर आता गोळा घेतला आहे, तो छान हातावर एकदा थोडा मळून घ्यायचा। आणि आता पहिली चपाती मी दाखवणार आहे एका घडीची, ज्याच्यामध्ये आपण गोल फार करत बसायला कष्ट लागत नाही। तर आधी छोटा गोल लाटून घ्यायचा, त्यानंतर थोडंसं तेल एका बाजूला लावून घ्यायचं, पिठामध्ये बुडवून घ्यायचं ते, आणि मध्ये असं प्रेस करून हा गोल छानपैकी प्रेस करून घ्यायचा।
जिथे जिथे जाड आहे तिथे तिथे अगदी हलक्या हाताने चपाती आधी गोल करून घ्यायची लाटून. थोडंसं पीठ टाकूयात, एकसारखं सगळीकडे लावून घ्यायचं आणि चपाती अशी घोळून लाटायची. चपाती गोल गोल सरकली पाहिजे. एकदम हलक्या हाताने लाटण्याचा जोर फार चपातीवर द्यायचा नाही. कुठल्याही प्रकारची चपाती असू दे, तुम्ही लाटण्याचा जोर दिला की ती वातड होणार. जितकं हलक्या हाताने लाटाल तितकं ती फुगणार आहे. आता जिथे जाड जाड राहिले तिथे मी लाटून घेतेय. फार पातळ लाटायला जायचं नाही, नाहीतर मग चपाती वातड होते. दुसरी चपाती मी करणार आहे घडीची, जी युजुअली सगळीकडे केली जाते. चपातीला तेलाचे लावून ही पलटणार आहे आणि गॅस मोठा करणार आहे. मोठ्या गॅसवरच चपाती लाटायची, भाजायची. बारीक गॅसवर नाही भाजायची. तर एकीकडे आपण घडीची चपाती लाटायला घेऊयात. तीही घोळून आधी गोल करून घ्यायचा. एकदम तुम्ही हलक्या हाताने लाटली की ती आपोआप घोळली जाते, म्हणजे गोल गोल फिरते. आता घडीच्या चपातीसाठी सुद्धा मी थोडंसं पिठात बुडवून घेणार आहे एक बाजू. मग घडी घालायची, तेलही लावून घेतलंय आतमध्ये थोडंसं. त्यानंतर थोडंसं अगदी एक बोट या बाजूला लावून परत एकदा पिठात बुडवून घ्यायची. एकीकडे ही चपाती आपण भाजून घेऊया व्यवस्थित. पहिली चपाती कायमच थोडीशी वातड होऊ शकते, कारण तवा व्यवस्थित तापलेला नसतो. आता हा तवा व्यवस्थित तापला नाही, त्यामुळे चपाती सगळीकडून एकसारखी भाजली गेली नाही. आता भाजून झालेली चपाती अशा मलमलच्या कपड्यामध्येच ठेवायची, कॉटनच्या, जेणेकरून त्या चपात्या मऊ राहतात. ही स्टेप पण खूप महत्त्वाची आहे. तुम्ही ओपन ठेवून चपात्या लाटत राहता आणि त्या चपात्या ओपन ठेवता, तर त्याच्याने काही वेळेस वाऱ्याने आपल्या चपात्या वातड होऊ शकतात. तर थोडंसं जागा ठेवून असं झाकण ठेवून द्यायचं. आता ही घडी लाटून झाली, घडी करून झाली. आता ही लाटून घेऊयात आपण. तर ही सुद्धा मी अशी घोळूनच लाटणार आहे. हा त्रिकोण आपण असा घोळत राहिला की तो आपोआप गोल होत जातो. थोड्याशा कडा जर गोल वाटल्या नाही तर थोड्या लाटून घ्यायच्या त्या. परत एकदा पीठ लावून घेते. दोन्ही साईडने थोडंसं पीठ लावलं की ती चपाती बरोबर घोळली जाते. तुम्ही बघू शकता. एकदम हलक्या हाताने लाटून घ्यायची चपाती. जिथे जिथे जाड आहे तिथे आता मी लाटून घेते. आता आपण ही तव्यावर टाकू. तुम्ही छोटासा गोळा पण घेऊ शकता. अगदी एवढा मोठा घेतला पाहिजे असं नाहीये. मी सवयीप्रमाणे थोडा मोठाच घेते. थोडं तर तेल लावून घेतलंय. ही चपाती उलटून घ्यायची आणि गॅस मोठा करायचा. मोठ्या गॅसवरच चपाती भाजायची आहे. शक्यतो हाताने भाजायचा प्रयत्न करा. जर हात भाजला जात असेल तर मगच तुम्ही उलटण्याने भाजू शकता चपाती. पण हाताच्या उभेनी सुद्धा चपाती मऊ होते, तोही फरक पडतो. मी अशी घडी करून चपाती का भाजत आहे, कारण त्याच्याने एकन एक कडा भाजली जाते. कारण गॅस फ्लेम ही जास्त हीट मधल्या भागात असते, त्यामुळे मधल्या भागात असं चपाती भाजून घ्यायची. छोटा गोळा घेतलाय मी, कारण मी आता करणार आहे फुलका. तर फुलका आपण घडी करत नाही. फुलक्याला साधीच लाटून घेतो तशीच.
तर तीही घोळूनच लाटायची, जेणेकरून एकसारखी लाटली जाते सगळीकडून. तुम्ही बघू शकता, कुठेही पातळ नाही, कुठेही जाड नाही, एकसारखी चपाती लाटली जाते. आणि हा फुलकाही छान फुगेल याची मला खात्री आहे. तर ती खात्री मी का देते ते तुम्ही बघा नंतर. थोडेसे असे बुडबुडे आले की फुलका उलटून घ्यायचा. आता हा फुलका भाजून झालेला आहे. या साईडनी छानपैकी डाग पडले. आता आपण हा गॅसवर भाजून घेऊयात. बघितलं, एकसारखा लाटला गेला की तो एकसारखा सगळीकडून छान फुगतो. आता याला मध्ये मी, तुम्ही तूप पण लावू शकता ह्याला. हा नान सारखा मी करणार आहे. नान म्हणू शकता, पराठा म्हणू शकता, काहीही. त्यानंतर यालाही असं पीठ लावून घ्यायचं सगळीकडे. ऑलमोस्ट अर्ध्या भागात लावलं तरी चालेल. आता याची अशी, त्यानंतर अशी, थोडंसं पीठ इथेही भरभरायचं अशी. हा पराठा पनीर, त्यानंतर मिक्स व्हेज, या सगळ्या भाज्यांसोबत खूप छान लागतो. याचा गोळा थोडा मोठा घेतला तरी चालेल. आणि याचा शेप हा चौकोनी शक्यतो ठेवा. आणि थोडासा जाडसरच लाटायचा, पातळ फार लाटायला जायचं नाही. तूप लावूनही तुम्ही हा भाजू शकता, तेल लावूनही भाजू शकता. तूप लावून भाजला तर तो जास्त छान लागतो. तेलाचे 2 बोट लावून या साईडनी भाजून घ्यायचा. असा छान फुगला पाहिजे, जेणेकरून आतमध्ये लेअर हे छान फुलतात. सगळीकडून एकसारखा भाजून झाला आहे. पण काढून घेऊयात. आता ही अशी चपाती लाटून घेतलेली आहे. चपाती म्हणजे पूर्ण फुलक्यासारखी लाटली आहे, घडी वगैरे घातलेली नाही. त्यानंतर ह्याला आता आपण थोडंसं तेल लावून घेऊ. पुसटसं असं तेल लावलं की सगळीकडे पीठ भुरभुरून घ्यायचं. असं ह्या पराठ्यांच्या कणकेमध्ये बरंच काही प्रोसेस करून नान, रोटी हेही आपण करू शकतो. तसंही मी एकदा दाखवेन नक्की. जसं की सोडा, त्यानंतर दही, या गोष्टी टाकून आपण हे पराठे करू शकतो. पण कधीतरी आपण आपल्या साध्या चपातीच्या कणकेच्याही करू शकतो. तर ह्या अशा घड्या ह्याच्या घालून घ्यायच्या. हे असं लांब करून घ्यायचं थोडंसं, आणि ह्याचं रोल करून घ्यायचं. असं हलकंसं प्रेस करून पराठा लाटून घ्यायचा. याच्यामध्ये तुम्ही जर गार्लिक टाकलं, त्यानंतर कोथिंबीर थोडीशी चिरून टाकली, तीळ टाकले भाजताना, तरी ते खूप छान लागतात. हेही हलक्या हाताने असं मी लाटून घेत आहे. थोडासा जाडसरच हा पराठा लाटायचा. पीठ कमी झालं की हे असं चिटकू शकतो, त्यामुळे चिटकायला लागलं असं वाटलं की लगेचच आपण ती चपाती सोडून द्यायची आणि पीठ थोडंसं लावून घ्यायचं. मोठ्या गॅसवर आता हा पराठा आपण भाजून घेऊ थोडंसं तेल लावून.
2 बोटं असं तेलाचे लावून एक बाजू भाजून झालेली आहे. आता दुसरी बाजू भाजून घेऊ. हे असे लेयर सुटतात छानपैकी. याच्यात तूप टाकून कुठल्याही पंजाबी डिश सोबत तुम्ही खाऊ शकता. हा आपण आत्ता जो पराठा लाटला तो, त्यानंतर हे बघा, तुम्ही बघू शकता लेयर बघू शकता तुम्ही किती छान आलेले आहे. त्याला साधारण ह्याला 4 लेयर येतात. त्यानंतर हा फुलका जो याला असा एक पदर सुटतो. त्यानंतर ही चपाती आपण लाटली होती घडीची, त्यालाही तुम्ही पदर बघू शकता. असे 3 पदर सुटतात. ही चपाती खूप मऊ लागते. आणि शेवटची जी आपण पहिली चपाती केली होती 2 लेयरची, ती चपाती सुद्धा 2 लेयर मध्ये होते आणि तीही खूप मऊ राहते. जर तुम्ही असे मलमलच्या कपड्यामध्ये चपात्या ठेवत असाल तर त्या चपात्या मऊच राहतात. आणि जाड कडा ठेवायच्या नाही, पातळ कडा आणि मध्ये थोडीशी फुगण्यासाठी जाडसर ठेवायची चपाती. एकसारखी चपाती लाटायची जेणेकरून त्या मऊ होतात.